नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. युवा पिढी ना रीलच्या नादात ना काय काय करायला लागले त्यांना कळत नाही. म्हणजे मी काय नाहीच म्हणत नाही, सगळ्या गोष्टी करा, पण अशा काहीतरी घटना करतात ना तुम्ही रीलच्या नादामध्ये की आपल्या जीवाची सुद्धा त्यांना पर्वा नाही. असं बोललं जातंय की तो वाहन चालक होता, तो अवघ्या 20 वर्षाचा आहे. पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही. ए ए मी अगोदर पण पर्यटन क्षेत्रातले ना व्हिडिओ बनवलेत. पर्यटनला गेल्यानंतर निसर्गाचा आनंद पूर्ण घ्या. माझं काय तुमच्यामध्ये काय दुमत नाही, पण तुम्हाला कळायला पाहिजे की आपण रील बनवण्यासाठी फक्त काही सेकंदाच्या रीलसाठी आपण कुठे गाडीचा स्टंट करतोय. 20 वर्षाचा मुलगा आहे म्हणल्यानंतर मला तर वाटत नाही की त्याला गाडीचं एवढं पूर्ण ज्ञान असेल. ज्या तऱ्हेने गाडी ती दरीत पडली, विचार करा. म्हणजे जीव इथपर्यंत आला होता, जीवावरच बेतलं होतं, पण नशीब बलवत्तर होतं म्हणून तो वाचला. 300 फूट खोल दरीत गाडी गेली बोलतात. काय म्हणजे या बुद्धीला आपण काय बोलायचं विचार करा ना. 20 वर्ष म्हणजे मी सरळ सांगतो, तुम्हाला गाडीचं पूर्ण ज्ञान नसेल ना तर अशा काही गोष्टी करू नका. मागे पण एक इंजिनियर मुलगी, तिला शिकवताना तिला डोंगराच्या घाटमाथ्यावर तिला गाडी शिकवत होते आणि तिला काही जमलं नाही. तिच्या बाजूला कोण शिकवणारं सुद्धा बसलं नाही आणि ती सुद्धा गाडी दरीत कोसळली आणि त्याच्यात तिचा अक्षरशः मृत्यू झाला. युवा पिढीला म्हणजे कळतच नाही की आपण काय करतोय. रीलच्या नादामध्ये तुम्ही जीवानिशी जाताय. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.